नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ते म्हणजे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहेत, आपण काल काय बनवलेलं होतं, चिकन चिली. आज आपण दुकानावर बनवणार आहेत सोयाबीन चिली. सगळ्यात पहिलं तर हे बघा, सोयाबीन आणलेले आहेत अशा प्रकारे आणि मी इकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. तर बघू त्याच्यात पण थोडासा काळा काळा पडला आहे यार, काय करणार. ठीक आहे, साफ करायला गेला तर अजून काळा होऊन जाईल. तर चला सगळ्यात पहिलं हे बघा, पाणी बघून घ्या. आणि आता आपण याच्यात टाकणार आहेत सोयाबीन. हे पूर्ण याची नाही बनवायची आहे, कमी याची बनवायची आहे. तर चला सोयाबीन सगळ्यात पहिला ॲड करून टाकू याच्यात. सोयाबीन आपल्याला पूर्णपणे पहिलं खोबरवून घ्यायचे आहेत पूर्ण. हे बघा, अशा प्रकारे एवढं सोयाबीन आता आपण टाकून घेतलेला. आता तुम्ही बघा किती टाका, तुमच्यावर आहे. आता मी एवढं टाकलेलं आहे. तर आता बघूया, हे सगळ्यात पहिला बॉईल करून घ्यायचं आहे सोयाबीन आणि नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस सगळी सांगू. तर बघा मित्रांनो, आता फायनली सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. आता ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. तर चला, आता भांडा मी इथे बाजूला ठेवतो आणि हे जे आहे ते पाणी, याचा पण अजून हे पाणी आहे, हे पूर्ण असं पाणी नाही आपल्याला ठेवायचं आहे. याचं जो पूर्ण पाणी आहे तो पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यात पाणी आहे, तर मी भांड्यात काढतो तोपर्यंत इकडे. आणि हे पाणी हे जेव्हा आपण म्हणजे ओलेल, म्हणजे जेव्हा ते गरम आहे ना, जेव्हा थंड होईल तेव्हा पूर्ण मग आपण पाणी सुकवून घेऊया. तर चला आता म्हणजे हे बघा, मी याच्यात पाणी ओतलेलं आहे थोडंसं, कारण की हे जे होतं ना ते हे गरम होत, म्हणजे भरपूर गरम होतं, सुकतच नव्हतं. तर आता याच्यातला पूर्ण मी पाणी काढून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पाणी काढून आणि साईडला काढायचे आहे. असं केल्यानंतर आता पुढे काय करायचं सांगतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात पहिलं याच्यात हे बघा, कॉर्नफ्लॉवर जे आहे ते कॉर्नफ्लॉवर तुम्हाला याच्यात ॲड करायचे आहे. कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा मैदा, हलकासा थोडासा मैदा ॲड करायचा आहे. जरा कॉर्नफ्लॉवर आपण जरा जास्त थोडासा ॲड करू. अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवर. याच्यानंतर आता तुम्हाला मीठ पण ॲड करायचं आहे ह्याच्यात. हे बघा, मी आता हे एवढं मीठ घेतलेलं आहे, तर हे मीठ ॲड करूया आता. तर मित्रांनो, आता ही आहे अद्रक पेस्ट. तर ही अद्रक पेस्ट पण ह्याच्यात थोडीशी एवढी ॲड करायची आहे. ही आहे थोडीशी हिरवी मिरची पण थोडी आपल्याला ॲड करायची आहे. त्याच्यानंतर फूड कलर पण आपण ॲड करतो. तुम्हाला जर करायचं तुम्ही करू शकता, नाही तर तसं नाही केलं तरी काही नाही. हे बघा, मी एवढा फूड कलर ॲड याच्यात केलेला आहे. आणि त्याचबरोबर आता हे आपल्याला पूर्ण व्हेज टाईप बनवायचं आहे, त्यामुळे मी याच्यात पाणी ओतत आहे. जर आपल्याला व्हेज नसतं बनवायचं तर मग याच्यात आपण अंडे टाकले असते. तर चला आता हे सगळं आपण घेऊया मॅगिनेट करून. सगळ्यात पहिलं हे बघा, मॅगिनेट झाल्यानंतर एकदम कसं वाटतं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आपलं हे मॅगिनेट करून झालेलं आहे आणि अशा प्रकारे काही त्याला हे आलेलं आहे. आता वेळ आलेली आहे तळायची. तर चला आता घेऊया तळून. आणि सॉरी मित्रांनो, याच्यात एक गोष्ट ॲड करायची राहिलेली, ते म्हणजे हा व्हाईट पेपर तुम्हाला भेटून जाईल. चायनीजवाल्यांकडे राहतो, तर तुम्हाला किराणा दुकानात पण भेटून जाईल. तर हा याच्यात व्हाईट पेपर पण ॲड करून घ्यायचा आहे. आता आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊया. फक्त हेच टाकायचं बाकी राहिलं, मी विचारून गेलेलो, पण आपण नंतर ॲड केलेलं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर तळून घेऊया. तर बघू आता. तर बघू शकता आपलं तेल पण आता गरम झालेलं आहे. तर हे जे आहे ते आपण आता आहे तळणार. तुम्हाला असे एक एक करून सोडायचे आहेत, पण पाहिजे तसं तेल तापलेला नव्हता, पण ठीक आहे, आता होईल, टाकला तर होणारच. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण तळून हे घ्यायचे आहे. पण हा तेल जरा कमी तापवलेला होता, तुम्ही जास्त तेल तापवा. ते तेल तापल्यामुळे त्याच्यामुळे मी हे कमी टाकलेले आहे. परंतु हे बघा, आता ते पूर्ण तळून आणि एकदम झालेले आहेत, आपल्याला जसे पाहिजे होते तसे. तर याच्यातलं आपण आता सगळ्यात पहिलं तेल सुकवून घेऊया, बरोबर. आणि मग परत आता दुसरं टाकूया बॉईल करण्यासाठी. तर मित्रांनो, मगाशी जे आपण कमी टाकलेलं होतं, आता आपण जास्त टाकूया. हे बघा, आता पूर्णपणे तेल तापलेलं आहे ना, तर जास्त टाकलं तरी काही नाही.
एकाच वेळेस आता मी पूर्ण तळून घेणार आहे. फायनली आता मी एकाच वेळेस पूर्ण तळून घेणार आहे. हे बघा कसं झालेलं आहे. पण ते आता आपण थोडंफार इकडं तिकडं करून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, फायनल जे आपलं होतं ते असं झालेलं आहे. हे बघा, बघू शकता अशा प्रकारचे काही आहे ते पूर्ण झालेलं आहे. वाव, आता याला आपण फ्राय करणार आणि काय ते बोलतात चिल्ली बनवणारायची. तर मित्रांनो, काही कारणास्तव मी गेलेलो गावात आणि त्याच्यामुळं मग रोहित भाईनी बनवली चिल्ली जसं की मी काल बनवली तसंच सेम टू सेम होत आहे. पण हे बघा, तर फायनली अशा प्रकारे चिल्ली आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर आणि हे मारलं का एकदम खतरनाक दिसेल. तर कशी वाटली तुम्हाला सोयाबीन चिल्ली नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं. चला, तर सध्या आता अरुणाला घरी नेऊन ठेवण्यासाठी आपण जात आहेत घरी. हे बघा, तर दोस्तांनो जस्ट जसा की मी घरी होतो आणि आता संध्याकाळचा पारले आहेत आता 5. तर चहा पिऊन आणि मस्तपैकी निघूया दुकानावर. जस्ट एक गाडी काढून ठेवलं आहे. तर जी आपली कालची जी आपण त्या दिवशी गाडी दुरुस्त केली ती तुम्हाला दाखवली का नाही? मी काय माहीत दाखवली का नाही, कधी कालच वाटतं ना का कधी. ही बघा, तर ती ही गाडी होती अशा प्रकारे. ही टाकी पूर्ण नवीन टाकलेली आहे. त्याच्यानंतर मग बाकी सगळा जुनाच आहे. हे बघा, हे सगळं जुनंच आहे. फक्त जी टाकी होती ही टाकी नवीन टाकलेली आहे आणि हे सीट नवीन टाकले आहे. सगळी गाडीच नवीन वाटायला लागली डायरेक्ट अशा प्रकारे. आणि ही गाडी आमची आहे, ती येऊन जाऊन करण्यासाठी आहे दुकानावर. तर ही पण जी गाडी आहे म्हणजे पण मग ती इमर्जन्सीला कधी इकडे तिकडे कुठे थांबा जरा. हा दरवाजा उघडत आहे. हा बघा कोणीतरी ठेवला आहे, तो लावून घेऊ. तर अशा प्रकारे हा आता दरवाजा लागलेला आहे. लखाशेट काय म्हणतो भावा? मजे में ना? धाव 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 कुकी, धाव 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 धर धर धाव 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 धर 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 धर. ही चेंद्री ही इला धर इला धर इला धर धर. हा धर. पॅन्ट काढ पॅन्ट काढ पॅन्ट काढ कुकी, पॅन्ट काढ पॅन्ट काढ पॅन्ट काढ पॅन्ट काढ. बस आता बस, चल. ए पॅन्ट मागवशी. चहा प्यायचा आहे तुला? धर पे बरं. पेते का चहा पाहतो मग मेरा बीर. आणि हा दुसरा एक आमचा सोंड आहे, जे देख सकते हो. अरे बाबा, है क्या कर दिया यार कुकी तूने? आ दुधाचा अरुणाने बनवला आहे. धरचाच कप ठेव. अख्खा सगळा कुकी माखून टाकला मला. चल कुकी वाईटच माखून ठेव सी. तर दोस्तांनो, फायनली आपण आता इथे थांबलेलो आहेत. हे बघा अशा प्रकारे गाडी पण मध्येच जरा थोडीशी बंद झाली ती. तर ती होते का नाही, या दादांचं पेट्रोल संपलेलं आहे. तर थोडंसं पेट्रोल दिलं आहे काढून, पण बघू आता काय होतं. तर त्यांची गाडी चालू होते का नाही काय माहिती. त्यांचं पेट्रोलच संपलेलं आहे. त्यांना थोडंसं पेट्रोल दिला काढून. दादा बरं केक मारून पहा. केक म्हणलं मारून बघा. आणि चला, आपल्याला पण जायचं आहे ना दुकानावर. तर पटकन त्यांची पण गाडी चालू होते आणि आपली पण गाडी चालू झाली की लगेच दुकानावर निघून जाऊ. अजून मी आता अर्ध्या रस्त्यात आहे अजून. तर दोस्तांनो, फायनली त्या दादांची चालेल जा जा. हां, फायनली त्या दादांची गाडी दिली चालू करून कशी तरी. आता आपली गाडी चालू करू आणि आपण पण निघूया. चला. तर मित्रांनो, आज आपल्याला हर्षल भाई हे बघा इथं आहे. आणि हे बघा मला ना त्यांनी आमलेट बनवून दिलेलं आहे. तर एकदम गरम गरम आमलेट आहे. थँक्यू. खरी बोल, आमलेटमध्ये काहीच टाकेल नाही ना, फक्त नमक टाकेल. शाबास, चांगला आहे. थँक्यू. थँक्स हर्षल भावा. चटणी आहे, चटणी हळू त्याच्यात तेल आहे.